तर आहे ना, मी गच्चीवर काही कोथिंबिरीचे झाडं मेथी लावली होती. तर हे आपल्या जे पोते असतात सिमेंटाचे त्याच्यामध्ये लावली होती थोडी माती घेऊन. तर आता हे जे झाड तुम्ही पाहतात व्हिडिओमध्ये जे दिसायले ते झाड आहे कोथिंबिरीचं. तर हे पहा, कोथिंबिरीचं झाड आहे आणि याला लागलेले आहेत आता भरपूर प्रमाणात अशी फुलं लागलेली आहेत. हे जे दिसत आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये फुलं आहेत आणि याला धनेसुद्धा येतात. फुलं येऊन धने, तर आपण जे धने खातो तर भाजीमध्ये धने पावडर तयार करतो, भाजीला धने खातो. तर हे असे कोथिंबीरपासून धने बनतात. मग ते वाळल्याच्या नंतर काही कोथिंबीरीची लागवड फक्त धण्यासाठीच केली जाते. मग ते वाळल्याच्या नंतर काढून घेऊन असे बाजारात विकायला येतात. तर मी भरपूर सारी कोथिंबीर लावली होती आणि त्यानंतर सगळी काढल्याच्या नंतर हे 4-5 झाडं राहिली होती, शेवटी काढलीच नाही. तर याला असे फुलं आलेले आहेत पहा. आता याला धने येईपर्यंत आपल्याला ठेवायचे, पाहायचे आपल्याला धने वाळल्याच्या नंतर याला किती दिवस लागतात धने यायला. तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही, जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ज्यांना आता सुरुवातीला पहिल्या वेळेस माझा जे व्हिडिओ पाहिले तर या अगोदर माझा व्हिडिओच पाहिला नाही त्या लोकांसाठी त्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून असे तुम्हाला भरपूर असे व्हिडिओ पाहायला भेटतील.